महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिला येण्याचा मान सोलापूरच्या वैष्णवी राम गायकवाड हिने मिळवला आहे। यावेळेस जनक्रांती सोबत बोलताना वैष्णवी आणि तिच्या पालकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। 9 मे रोजी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल लागला। या निकालामध्ये सोलापूरची वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याची बातमी आली। तेव्हा त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले। शुभेच्छा देण्यासाठी घरासमोर गर्दी जमण्यास सुरुवात झाली। यावेळी जनक्रांती न्यूज चॅनलला बोलताना वैष्णवी हिने तिच्या अभ्यासाचे रहस्य सांगितले। घरातील दोघेही आई आणि वडील शिक्षक असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शन सदैव मला मिळत असल्याचेही आणि भावाचेही मार्गदर्शन मिळाल्याचे वैष्णवी हिने जनक्रांतीला बोलताना सांगितले। तसेच आई-वडिलांनी 4 वर्षांपासून घरात आजपर्यंत टीव्ही बंद आहे आणि आमची मुलगी सोशल मीडियापासून लांब असल्यामुळे तिला यश मिळाल्याचे सांगितले। जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना आई-वडील आणि वैष्णवी यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगितला। नमस्कार, माझं नाव वैष्णवी रामचंद्र गायकवाड आणि 2 दिवसाआधी लागलेल्या MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 मध्ये माझा राज्यामध्ये 5वा आणि मुलींमध्ये पहिला क्रमांक आलेला आहे। तर ही जर्नी मी 2-3 वर्षापासून चालू केलेली आहे। पहिल्यांदा मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी म्हणजे याच अभ्यासाच्या तयारीसाठी होते। त्यानंतर तिथे 2 वर्ष राहिले, पण तिथे म्हणजे आपल्या मनामध्ये एक असतं की MPSC म्हणलं तर चला पुणे, UPSC म्हणलं तर दिल्ली चला। पण आता आपण UPSCचा रिझल्ट लागला त्यामध्ये आपण खूप टॉपर्सकडून ऐकलेलं आहे की अशी काही गरज नाही आहे की MPSC म्हणलं तर पुण्याला जायची। मी तिथे गेले होते, पण मला तिथे चांगला अनुभव आला नाही, जरा क्लासेस बाबतीत म्हणा, बाकीच्या बाबतीत म्हणा। मग मी नंतर घरी आले आणि घरी राहून अभ्यास केलेला आहे। प्री मेन्स इंटरव्ह्यू हे तिन्हीचेही प्रिपरेशन मी घरी राहून केलेलं आहे आणि त्यानंतर यश मिळालेलं आहे। या यशामध्ये सगळ्यात जास्त माझ्या आईवडिलांचा आणि 2-3 माझे फ्रेंड्स होते आणि माझे सर होते क्लासेसचे, अभिषेक सर म्हणून सुपरपोटी या क्लासेसचे, त्यांचा वाटा आहे। कसे कष्ट केल्यानंतर यश निश्चित मिळतो हे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज माझ्या मुलीचं आहे। आणि मराठी माध्यम शाळेमध्ये शिकलं तरी पण आपण चांगले अधिकारी होऊ शकतो हा एक उत्तम उदाहरण तिचं आहे। त्याचबरोबर आपण आजचे मुलं जे सोशल मीडियामध्ये वगैरे जास्तीत जास्त पद्धतीनं इन्व्हॉल्व होत आहेत आणि म्हणजे लहानपणापासूनच मोबाईलची अटॅचमेंट वाढलेली आहे। तर मला पालकांना एक विनंती करायची आहे की बाबा स्वतः तुम्ही पालक पण आणि त्याचबरोबर मुलांना पण या मोबाईलपासून लांब ठेवा। मोबाईलचा वापर जेवढा आवश्यक आहे तेवढाच तो घातक देखील आहे। मग घातकाचं प्रमाण वाढलेलं आहे, हे कुठंतरी अवॉइड करण्याचं जरा पालकांनी स्वतः पण त्याचं एक प्रकारचं बंद केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा निघत असतात बा, ते पोलीस खात्यापासून रेल्वेपासून ते वेगवेगळे डिपार्टमेंटच्या, या सर्व डिपार्टमेंटचा एकदा अभ्यास करा आणि आपल्या मुलाला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यावेळेस त्यांना कोणत्याही पद्धतीचं बर्डन येणार नाही याची काळजी तुम्ही घ्या। आज इतका आनंद झालेला आहे की तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे, कारण माझ्या मुलीने खूप मोठं गिफ्ट मला दिलेलं आहे, आमच्या दोघांनाही। कारण 9 मेच्या दिवशी हा रिझल्ट लागला आणि त्या दिवशी आमची अॅनिव्हर्सरी पण होती, मॅरेज अॅनिव्हर्सरी होती। आणि त्या दिवशी माझ्या मुलीने अगदी अविस्मरणीय असा तो क्षण आहे की तिने मला सांगितलं की मम्मी मी क्वालिफाय झालेली आहे। अतिशय म्हणजे तो क्षणच मी विसरू शकत नाही आहे। खूप आनंद आणि खूप अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि मी प्रत्येक मुलीच्या आईला सांगू इच्छिते की तुम्ही मुलींच्या मागे खंबीर उभे राहा आणि आता ज्या वेगवेगळ्या स्पर्धा, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा येत आहेत आणि त्या स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ती मुलींकडून तुम्ही करून घ्या। 11वी 12वी पासून लक्ष द्या, एवढंच मला सांगायचं आहे। आई वडिलांनी मला नेहमी सपोर्ट केला आहे, कारण मी पुण्याला राहत असताना आपल्याला माहिती आहे की सगळं आपल्यालाच करावं लागतं, जेवण असू दे, खाणं पिणं राहणं या सगळ्याच्या सोयी आपल्यालाच बघावे लागतात। घरी म्हणून तसं मला टेन्शन काही वाटलं नाही, पण घर होतं, सेपरेट रूम होती आणि काही डिस्टर्बन्स नव्हता, त्यामुळे मग ते सगळं कम्फर्ट लेवल प्रोव्हाइड आईवडिलांनी केलेलं आहे। त्यानंतर अभिषेक सरांनी
मार्ग दाखवला आहे की हे करा ते करा. ऑनलाईनच क्लासेस होते, घरी बसून केले, त्यामुळे मला क्लासेसला यायला जायचाही वेळ खूप वाचलेला आहे. तोच वेळ मी बाकीच्या कामासाठी म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये रिव्हिजन करण्यासाठी वगैरे तोच वेळ दिलेला आहे. आणि माझ्या भावाचाही याच्यामध्ये मोठं श्रेय आहे.